मग काय आवडलं की आमचं घेतलंय गाठुडं आणि गेली की रस्त्यांवर. आणि धानी कुठे गेलं? धानी आहो धानी आलं की बरं झाली. मी तर विचारलं एस टी गळाची तेवढं तिने आराडलं. बस 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 मग बस मी बट्ट्या खाली. धानी म्हणालं अगं तुला नाही एस टी. मग काय घेतलं की गाठुडं आणि चढलं की एस टीमध्ये. लय अवघड बाय आजात पण खूप उतारलो खाली आणि पुसलो मम्मीमध्ये. बाय 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 बघ तिथं काय घराव घर बघूनच घर करायला लागलं. नाही तरी विचारलं ही काय तरी घराव घर. घरी म्हणालं अगं बिल्डिंग म्हणतात. मग त्याने म्हणालं आता दुसरं जायचं. बघ तिथे काय एस टी. मी त्याने चला तिथं तर एस टी पळून खाऊया. त्याने म्हणालं अगं डबल बस म्हणतात आपल्याला ह्याच्यातनं जायचंय. बया माझ्या पोटातच गोळा चढला. मग आला रस्त्यात आणि उतरलो खाली. बाय काय त्या माणसांची गर्दी बाजार भरल्या का नुसती. मग गेली बिगी चालत आलं बाय जायचं घर. एक दादांनी जाऊन अशी साप मारणार तेवढ्यात तरी म्हणालं आता थांब असं नाही करत. मग माझं विचारलं एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये त्याला कसं शोधायचं. त्याने म्हणालं अगं इथं नाव लिहिलं असतंय. धने गेले की चट्टा शोधलं की पट्टा आणि म्हटलं सवळ्या म्हणून काय लागली की शोधायचं. धने म्हणालं अगं थांब इथं लिफ्ट हाय. मला म्हणाली म्हणजे. धने म्हणाले चल तू. एक बटन दाबलं आणि उघडलं की दार. मग नेलं त्या छोट्या घरात. झाला की दरवाजा बंद. कधी त्याची बाहेर पलटी झालं. घाला बाहेर त्याचे घर नाही बाहेर थाळी मारली. ताय. धनी म्हणालं अगं थांब तासा आवाज देत नाही. धनी गेलं की पट्टा केलं की खट्टा आणि उघडलं की नाही दार. मग गेलो बाय आत आणि गाठोडं ठेवून बसलो. त्या पाण्याला गेले असं वाटलं. म्हणून त्याला म्हटलं लय गरम होत्या माठातलं पाणी आण बघ. पण त्याला तर तिचं कपाट उघडलं आणि त्यातलं पाणी दिलं. त्याला म्हटलं मग सामान ठेवलं का नाही म्हणून पाणी पण कपाट ठेवतात तेवढंच पाणी दिलं त्याला. लय भारी गारगार होतं. त्याला म्हटलं काय पण तुझं कपाट लय भारी आहे. त्याला म्हणाली अगं त्याला कपाट नाही फ्रीज म्हणतात. त्या म्हणाली होय. त्याला म्हटलं लय गरम होतं एखादा पट्टा ते गेलं की पट्टा केलं की खट्टा आणि लागली ते घर फिरायला. अगं ते त्याला म्हटलं अगं ते पडत बंद कर. त्या म्हणाले अगं भिजू नको तो फॅन आहे त्याला छान घालावं लागते. मग बसलो बाया बोलीत. त्याला म्हटलं फॅन सिनीन एखादा दिवा तरी लाव. ते गेली की पट्टा केलं की खट्टा आणि ईद पडली बरोबर आवडली की ईद. ताई म्हणाली अगं थांब अगं चिमणे थांब तीच नाही लाईट आहे त्यापेक्षा जास्त उजेड पडतो. आणि खरंच ती आमच्या घरात दिसायचं पण नसतो तेवढा उजेड त्याच्या घरात जाता होता. मग आजच्या जेवणाला बसलो तर काय बा चपाती आणि गुळात छान पिठलं बनवलं होतं. त्याला म्हटलं मग घेऊन पाच मिनिट पिठल्यामध्ये मीठ सगळं विसरली. त्यासाठी म्हणाली अगं ते पिठलं नाही तेवढं आहे ते गोडच असतं. मग आधी झोपा निघालो होतो तर लय कशाचा तरी आवाज येत होता. त्याला म्हटलं कशाचा का आवाज येऊ. त्या म्हणाली विमानांचा आहे. रोज झाली नाही लय लोक चढलं सकाळच्या पायाला नसल्या म्हटलं चला आपल्या गावाला मला नाही तर राहायचं. त्याला लय आवडलं बाय पण आलो बाय आम्ही आमच्या
त्यापेक्षा मला गावात